राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहेत। सर, ओबीसींचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं की त्यांनी डिसेंबर महिन्यामध्येच त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। कुठंतरी भुजबळ दुखावले गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी राजीनामा दिला। आता ओबीसी संघटनांची राज्य सरकारकडून काय अपेक्षा आहे? या भुजबळांच्या राजीनाम्याच्या प्रकरणावर सरकारने, मुख्यमंत्र्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे? नाही, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारू नये या मताचे आम्ही आहोत की त्यांनी ज्या दिवशी ओबीसी समाजाची बाजू घेऊन सत्य समाजासमोर मांडण्याची भूमिका स्वीकारली आणि स्वीकारत असताना माझ्यावरती भविष्यात कुठली टीका होऊ नये म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आज मला समजलं की राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार आहे, स्वीकारायचं की स्वीकारायचं नाही। मी या मताचा आहे की भुजबळ साहेबांनी ज्या दिवशीपासून सुरू केलं त्या दिवशी मराठा समाजाच्या विरोधात कुठे भूमिका घेतली? त्यांनी कधीही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली? त्यांनी एकच म्हटलं, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, आम्हीसुद्धा त्याच मताचे आहोत, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे। परंतु आम्ही लावलेलं आहे की आम्हा ओबीसींना जे 27% आरक्षण मिळते त्या आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये, 27%मधून आरक्षण देता कामा नये आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ। याच्यात वावगं काय? आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करतो आहे, त्यांना आरक्षण देऊ नका असं आम्ही कधीही म्हटलेलं नाही। काल परवा नेहमीच आम्ही म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, आम्ही त्यांच्या पाठीमागे। पण स्वतःच्या समाजाचं संविधानिक हिताचं रक्षण करताना जर कोणी एखादी व्यक्ती त्यांच्यावर टीका करत असेल आणि त्या टीकेला ते प्रत्युत्तर देत असेल तर कुठल्याही प्रकारचा गैर नाही। माझ्यावरती उद्या कोणी टीका करेल तर मला त्याला उत्तर देणं माझं भाग आहे आणि म्हणून भुजबळ साहेबांवर जेव्हा कुठल्याही प्रकारची टीका करण्यात आली त्याला उत्तर देण्याचं काम भुजबळ साहेबांनी केलेलं आहे। आपल्या समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचं काम केलेलं आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेला नाही। ह्या सर्व गोष्टी सरकारने लक्षात घ्याव्या आणि भुजबळ साहेबांचा राजीनामा स्वीकारू नये। अन्यथा जर त्यांचा राजीनामा स्वीकारला तर या संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज आमचे एकमेव क्षत्रिय नेते छगन भुजबळ साहेब यांच्या पाठीशी उभा राहील, त्यांचं संरक्षण करेल। कुठल्याही परिस्थितीत त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात येऊ नये ही माझी राज्य सरकारला माझं निवेदन राहील। मात्र छगन भुजबळ यांनी जेव्हा राजीनामा दिला, आपण म्हणताय की मनोज जरांगे पाटील सातत्याने त्यांच्यावर टीका करत होते, कुठंतरी ते दुखावले गेले, त्यांनी प्रत्युत्तर दिलं आणि त्याच्यानंतर राजीनामा दिला। मात्र सरकारने जी अधिसूचना आणली ती पण कुठंतरी विचारात घेऊन, विश्वासात घेऊन आणलेली नाही अशी पण एक भुजबळांची भूमिका होती। जरी त्यांनी राजीनामा आधीच दिला होता हे आता स्पष्ट होत असलं तरी त्यांची भूमिका सरकारच्या विरोधातली होती। सरकारच्या ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासंदर्भात जे काही GR आणि ज्या काही अधिसूचना काढण्यात आल्या त्या प्रक्रिया आणि पद्धतीबद्दलही छगन भुजबळ यांची नाराजी होती आणि त्यांनी ते त्याच्यानंतर उघडपणे जाहीर पण केलेली होती। नाही, एक मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून ते आपलं मत मांडू शकतात की बा एवढा मोठा प्रकारचा निर्णय घेत असताना मला सुद्धा मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, परंतु घेतलेला नाही। ते दोन प्रकारची भूमिका बजावत आहेत, एक मंत्रिमंडळाचे सदस्य पण आहे आणि ओबीसी समाजाचे रक्षणकर्ते पण आहे। दोन्ही नात्याने मला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं असं त्यांचं मत असेल म्हणून त्यांनी ती भूमिका मांडली आहे। जे काही सरकारनं काढलेलं आहे त्याच्यावरती 17 तारखेपर्यंत आम्हाला आक्षेप नोंदवायचे आहे। जे गोष्ट त्या राजपत्रामध्ये आम्हाला चुकीची वाटते, अयोग्य वाटते किंवा आमच्या ओबीसी समाजावरती अन्याय होणारी वाटते त्याच्यावरती आम्ही 17 तारखेपर्यंत आक्षेप नोंदवणार आहोत आणि त्याच्यानंतर सरकार काय निर्णय घेते त्याच्याकडे आमचं सर्वांचं लक्ष लागून आहे। जी आक्षेप नोंदवण्यासाठीची एक जी वेळ दिलेली आहे सरकारने, त्याच्यामध्ये प्रक्रिया ती सुरू झाली आहे का? आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने पण काही आक्षेप नोंदवले जात आहेत? नक्कीच 17 प्रक्रिया सुरू झाली आहे, लोकांनी आक्षेप नोंदवणं सुरू केलेलं आहे। आमचा त्याचा अभ्यास सुरू आहे की मी सुरुवातीपासून म्हणत असतो की माझं वैयक्तिक मत की या राजपत्रामध्ये नवीन काही आलेलं नाही। जी जुनी पद्धत आहे 2020चा अधिनियम आहे त्याचे शब्द पुढे मागे करून हे राजपत्राचा मसुदा सरकारने प्रकाशित केलेला आहे। तरी आमची लीगल टीम आमचा त्याचा अभ्यास करते आहे शब्दाने शब्दाचा। ज्या दिवशी आम्हाला वाटेल की या गोष्टीमुळे किंवा या वाक्यामुळे या शब्दामुळे आमच्या ओबीसी समाजावरती अन्याय होतो आहे तेव्हा आम्ही 17 तारखेच्या पूर्वी त्याच्यावरती आक्षेप नोंदवू
आणि नंतर सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेऊ. काही असे विशिष्ट मुद्दे आपल्याला त्या अधिसूचनेत किंवा त्या काळामध्ये जे काही GR किंवा जे काही निर्णय सरकारकडून घेण्यात आलेले त्यामध्ये काही असे ओबीसींच्या हक्कांवर गदा आणणारे काही मुद्दे दिसत आहेत आतापर्यंतच्या अभ्यासाप्रमाणे? मला तरी दिसलेले नाही. मला तरी दिसलेला अभ्यास सुरू आहे. मी तुम्हाला सांगितलं की राजपत्राचा जो मसुदा तयार केलेला आहे त्यात मला तरी चिंताजनक काही वाटलेलं नाही आतापर्यंत. परंतु आमची लीगल टीम शब्दानी शब्दाचा त्याचा अभ्यास करते आहे. तो ज्या दिवशी बुधवार गुरुवारी आमच्यासमोर आमचा पण ड्राफ्ट मसुदा येईल मग आम्ही तो योग्य तो निर्णय घेऊ. पण आजच्या घडीला म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की त्याच्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का पोचलेला नाही. कारण म्हणजे कसं सांगितलं जात आहे की 26 जानेवारी 2024च्या या निर्णयामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं, मराठा समाजाला आरक्षण. हे चुकी मराठा समाजाच्या आरक्षणाचं राजपत्रच नाही ना. ते राजपत्र कुणाचं आहे की ज्यांच्या कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या त्या व्यक्तींना त्या कोणाकोणाला ती जात प्रमाणपत्र मिळतील. ज्याची नोंद सापडली असेल त्या व्यक्तीच्या कुणाकुणाला जात प्रमाणपत्र मिळेल. आधीसुद्धा ज्याला मिळत होतं आतासुद्धा त्यालाच मिळणार. हे स्पष्ट त्या राजपत्रकामध्ये आहे. आणि म्हणून मी म्हटलेलं आहे की ओबीसी समाजाचं नुकसान झालेलं नाही. पुन्हा भुजबळांसंदर्भातला एक प्रश्न. अहमदनगरमध्ये बोलताना छगन भुजबळांनी एक भूमिका मांडली की न्हावी समाजही ओबीसीमध्ये समाविष्ट होतो आणि न्हावी समाजाने कुठंतरी मराठा समाजाचे जे व्यक्ती आहे त्यांना सेवा देऊ नये, त्यांचे केस कापू नये. कुठंतरी हे विविध समाजांमध्ये तेढ निर्माण करणारा वक्तव्य नाही का? या अशा पद्धतीने जर वरिष्ठ नेते बोलत असले तर वेगळ्या दिशेने सर्व काही जाईल असं वाटत नाही का? नाही, हे बघा की त्यांनी जे उदाहरण दिलं की एका न्हावी समाजाला कशा प्रकारची वागणूक दिली, ती तशा प्रकारची वागणूक त्या न्हावी व्यक्तीला मिळाल्यामुळे ते चिडले आणि त्या चिडण्याच्या भावनातून ते तसे बोलून गेले की आपल्या ओबीसी समाजावरती अशा प्रकारे जर हे लोक अन्याय करत असतील तर या समाजाने अशी भूमिका घेऊन. मी त्यांच्या त्या मताशी सहमत नाही. पण जेव्हा व्यक्ती एखाद्या आवेशामध्ये भाषण करतो आणि माझ्या व्यक्तीवरती अन्याय झाला अशा याच्यातून मग दुसऱ्यांनी तसाच प्रतिसाद द्यावा या उद्देशातून ते बोललं गेलं असेल. त्याच्यामध्ये त्या वाक्यामध्ये काही गैर नाही आहे. ते आहे पण ते भावनेच्या आहारी निघालेला शब्द आहे. त्याच्यावर मी त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया देणार नाही. अखेरचा प्रश्न. जे माजी खासदार आहे हरिभाऊ राठोड त्यांनी तुमच्यावर 2-3 दिवसापूर्वी प्रखर टीका केली होती. बबनराव तायवाडे आपल्या राजकीय फायद्यासाठी कुठंतरी ओबीसींचं नुकसान होऊ देत आहेत असा ते आरोप करतायत. मी त्यांना सांगितलं त्याच दिवशी की त्यांची उंचीसुद्धा आहे का माझ्यावर आणि छगन भुजबळांवर आरोप करायची. स्वतः काय करतात, एक फाईल तयार केली ते घेऊन सर्व नेत्याच्या घरी फिरतात, मी करून देतो. अहो त्यांच्या वाक्यामध्ये जर हे असतं तर आतापर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवलं नसतं का? 6 महिन्यापासून फिरून राहिले आणि संपूर्ण मराठा समाज आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करण्याचं काम हरिभाऊ राठोड करताय. वारंवार एकच घेऊन आपले चाललेले आहे. दिशाभूल करण्याचं काम आहे की जोपर्यंत मराठा समाज ओबीसीमध्ये येणार नाही तोपर्यंत त्याला सब कॅटेगरीमध्ये कसं टाकता येणार? सब कॅटेगरायझेशन करा. जी बाब संविधानाच्या कक्षेमध्ये बसत नाही, न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसत नाही ते घेऊन चालेल. माझा हात फॉर्म्युला चांगला आहे, माझा हात फॉर्म्युला. दुसरं काय, समाजाच्या एकातरी प्रश्नाकरता कधी आले का रस्त्यावर यानं संघर्ष करा, समाजाला न्याय मिळवून द्या म्हणा. घरी बसून सकाळी हे करायचं आणि बाईट टीव्हीवाल्याला पाठवायचं आणि माझा बाईट चालवा म्हणायचं. याला काय रस्त्यावरती या भुजबळ साहेब रस्त्यावरती येत आहे, आम्ही रस्त्यावरती येतो, वडेट्टीवार रस्त्यावरती येत आहे. हे कधी दिसले का रस्त्यावरती आपल्याला? घरी बसून गप्पा करायच्या आणि सांगायचं भुजबळ आणि बबन तायवाडे समाजाची दिशाभूल करते. अरे भुजबळ साहेबाचे नाव घेण्या एवढे त्यांची उंची नाही आहे, त्याच्या नखाची तरी बरोबरी करतात का ते? तर छगन भुजबळ यांचा राजीनामा जो आहे तो सरकारनं मुख्यमंत्र्यांनी स्वीकारू नये आणि जर छगन भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलं तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि इतर ओबीसी संघटना छगन भुजबळ यांच्या पाठीशी एकवटून तीव्र आंदोलन उभं करेल असा इशारा जे आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून देण्यात येत आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.